राज्यात विधानसभा निवडणुकीत 65% मतदान झालं। 15 मतदारसंघ असे आहेत की तिथं तुफानी म्हणावं असं ते मतदान झालं। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात तर सर्वाधिक म्हणजे 84.79% मतदान झालं। अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 70%पेक्षा अधिक आहे। तर आपण आता बघू कोणत्या मतदारसंघात किती मतदान आहे आणि तिथं लढती कशा होणार आहेत। करवीर मतदारसंघात 84.79% मतदान झालं। गेल्या वेळी ही जागा काँग्रेसने जिंकली होती। दिवंगत पी.एन. पाटील सडोलीकर आमदार होते। दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी मतदारांना भावनिक साथ घालत प्रचाराचा मुद्दा हाताळलाय। दुसरीकडे मतदारसंघातील विकास कामाची शिदोरी घेत महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय। करवीरचे मतदार भावनिकतेला की विकासाला महत्त्व देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चिमूर मतदारसंघात 81.75% मतदान झालंय। भाजपचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर सतीश वारुचकर यांच्यात थेट लढत झाली। कागलमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तिथं चुरशीचं प्रतिबिंब मतदानात पडलं। 81.72% मतदान तिथं झालं। ब्रह्मपुरी मतदारसंघात 80.54% मतदान झालंय। या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार लढतायत। गेली 2 टर्म वडट्टीवार ब्रह्मपुरीचं प्रतिनिधित्व करतायत आणि आता तिसऱ्यांदा रिंगणात उतरून हॅट्रिकसाठी ते सज्ज झालेत। वडट्टीवार यांच्या समोर भाजपनं कृष्णलाल सहारे हा कुणबी समाजातील उमेदवार दिलाय। तिथं काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार लढत असलेल्या सिल्लोड मतदारसंघात 80% मतदान झालंय। भाजपमधून शिवसेनेत आलेले सुरेश बनकर यांच्या विरोधात ही लढत आहे। नेवासा मतदारसंघात 79.89% मतदान झालंय। गेल्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष नावाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे माजी मंत्री शंकरराव गडाख पुन्हा आमदार झाले होते। गडाख यांना यावेळी महाविकास आघाडीनं अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट दिले। ते शिवसेना उबाठा पक्षातर्फे मशाल चिन्हावर निवडणूक लढवतायत। त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंगे शिंदे गटाकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उतरलेत। माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहार पक्षाकडून ही लढत आहे। शाहूवाडी महायुतीकडून जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात सामना रंगलाय। या मतदारसंघात चुरशीची निवडणूक झाली आहे। 79.4% मतदान या मतदारसंघात झालंय। पलूस कडेगाव मतदारसंघात 79.2% मतदान झालंय। निवडणूक एकतर्फी होणार असा काँग्रेसचा होरा होता, पण ही निवडणूक चुरशीची होत असल्याचं वाढलेल्या मतदाराहून दिसतंय। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपासून आजी माजी खासदार यांच्या सभा झाल्यात। तर संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्यात। गेल्या निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती। विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं। तसंच विरोधकांपेक्षा नोटाला जादा मतं मिळाली। त्यामुळे डॉक्टर विश्वजित कदम यांनी ही निवडणूक एकतर्फी आणि उच्चांकी फरकानं जिंकली होती। यावेळी मात्र ही जागा भाजपकडे गेल्यानं पारंपरिक प्रतिस्पर्धी कदम व देशमुख अशी सरळ लढत झाली। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।